देशाच्या रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच एक मोठा निर्णय घेतला. हा निर्णय आहे भारतीय बँकांमध्ये आणखीन पैसा ओतण्याचा. रिझर्व्ह बँक देशाच्या बँकिंग सिस्टीममध्ये तब्बल 2 लाख कोटी रुपये टाकणार आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हे पाऊल उचलल्याचं आरबीआयचं म्हणणं आहे. आरबीआयनं म्हटलंय की बँकांमध्ये कॅश फ्लो वाढवण्यासाठी आणखीन उपाययोजना केल्या जात आहेत. पण रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयावरती अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत. आरबीआय अचानक बँकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा का टाकते हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हा पैसा कसा टाकला जाईल हा प्रश्न आहे. अलीकडच्या काळात रुपयाच्या झालेल्या प्रचंड घसरणीमुळे हे पाऊल उचलणं आवश्यक असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. मात्र यामुळं महागाई आणखीन वाढू शकते अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत. हा सगळा विषय नेमका आहे काय? आरबीआयनं बँकिंग सिस्टीममध्ये 2 लाख कोटी रुपये टाकण्याचा निर्णय का घेतला? हे पैसे बँकांमध्ये कसे टाकले जातील? याचा परिणाम काय होऊ शकतो समजून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी रिझर्व्ह बँकेनं काय निर्णय घेतला ते पाहूयात. रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच देशाच्या आर्थिक स्थितीचा विस्तृत आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर आरबीआयच्या लक्षात आलं की देशाच्या बँकांची लिक्विडिटी टाईट झाली आहे. त्यामुळं आरबीआयनं बँकिंग सिस्टीममध्ये $23 बिलियन म्हणजेच 2 लाख कोटी रुपये टाकण्याचा मोठा निर्णय घेतला. आता आरबीआयनं हा निर्णय का घेतला हे समजण्यासाठी लिक्विडिटी काय असतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. लिक्विडिटी म्हणजे बँकिंग सिस्टीममध्ये उपलब्ध असलेला फंड, म्हणजेच बँकेकडे असलेला पैसा किंवा अशी रक्कम जिचा वापर बँक कर्ज देण्यासाठी किंवा इतर कामांसाठी करू शकतं. उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या बँकेकडे 100 रुपये आहेत, त्यापैकी 95 रुपये बँकेनं ऑलरेडी कर्ज म्हणून दिले आहेत. याचा अर्थ बँकेकडे फक्त 5 रुपये लिक्विडिटी उपलब्ध आहे. एवढ्या कमी पैशात बँक नवीन कर्ज देऊ शकत नाही. याचा अर्थ बँकेची लिक्विडिटी टाईट आहे. नवीन कर्ज देण्यासाठी बँकेला आणखीन कॅशची आवश्यकता लागेल. आता हाच कॅश रिझर्व्ह बँक उपलब्ध करून देणार आहे. आता देशाच्या बँकांची लिक्विडिटी टाईट का झाली ते पाहूयात. बँकांमध्ये ही स्थिती तेव्हा निर्माण होते जेव्हा बँक मोठ्या प्रमाणात लोन देते. त्यामुळं बँकेकडे रिझर्व्ह फंड शिल्लक राहत नाही. पण भारतीय बँकांची ही स्थिती होण्यामागं आणखी एक गोष्ट कारणीभूत आहे. गेल्या काही महिन्यात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वेगानं कोसळला आहे. सध्या एका डॉलरची किंमत 91 रुपयांपेक्षा जास्त आहे. ही ऑल टाइम लो लेवल आहे. रुपया आणखीन कोसळू नये यासाठी आरबीआयला वारंवार हस्तक्षेप करावा लागतोय. हस्तक्षेप म्हणजे काय? तर आरबीआय आपल्याकडे असलेले डॉलर्स मोठ्या प्रमाणात विकते आणि त्या बदल्यात रुपया खरेदी करते आहे. याचा परिणाम काय होतोय? तर आरबीआयनं रुपया खरेदी केल्यामुळं देशाच्या बँकिंग सिस्टीममधून कॅश फ्लो कमी झाला आहे. त्यामुळे साहजिकच बँकांची लिक्विडिटी कमी झाली आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रुपयाच्या सततच्या घसरणीमुळं आणि तो वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला करावं लागत असलेल्या हस्तक्षेपामुळं ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता हे आणखीन होऊ नये, बँकांची लिक्विडिटी वाढावी यासाठी रिझर्व्ह बँकेनं देशाच्या बँकिंग सिस्टीममध्ये तब्बल 2 लाख कोटी रुपये टाकण्याचा मोठा निर्णय घेतलाय. आता आरबीआय हे नेमकं कसं करणार आहे ते पाहूयात. आरबीआय बँकांमध्ये 3 मार्गांनी पैसा टाकणार आहे. पहिला मार्ग आहे सरकारी बॉन्ड्सची खरेदी करणं. रिझर्व्ह बँकेनं पुढच्या 15 दिवसात 1 लाख कोटी रुपयांचे सरकारी बॉन्ड्स खरेदी करण्याची योजना आखली आहे. या योजनेनुसार आरबीआय 5 फेब्रुवारीला 50,000 कोटी रुपयांचे सरकारी बॉन्ड्स खरेदी करणार आहे. त्यानंतर 12 फेब्रुवारीला आणखीन 50,000 कोटी रुपयांचे सरकारी बॉन्ड्स खरेदी केले जातील. हे सरकारी बॉन्ड्स देशातल्या बँकांकडे आहेत. म्हणजेच काय? तर बँकांकडून सरकारी बॉन्ड्स खरेदी केल्यानंतर या बँकांना आरबीआय कडून पैसे मिळेल. अशा प्रकारे 12 फेब्रुवारीपर्यंत देशातल्या बँकिंग सिस्टीममध्ये 1 लाख कोटी रुपये जमा होतील. यानंतर दुसरा मार्ग आहे तो म्हणजे फॉरेक्स स्वॅप. हे आरबीआय येत्या 4 फेब्रुवारीला करणार आहे. याचा अर्थ काय? तर 4 फेब्रुवारीला आरबीआय एक ॲग्रीमेंट करणार आहे. या ॲग्रीमेंटनुसार आरबीआय बँकांकडून डॉलर्स घेणार आणि त्या बदल्यात बँकांना रुपये देणार. त्यानंतर 3 वर्षांनी आरबीआय तेच डॉलर बँकांना परत देणार आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून रुपये परत घेतले जाणार. यालाच फॉरेक्स स्वॅप असं म्हटलं जातं. हे सध्या आरबीआय $10 बिलियन म्हणजे जवळपास 90,000 कोटी रुपयांसाठी करणार आहे. आता तिसरा मार्ग आहे तो म्हणजे व्हेरिएबल रेट रेपो ऑपरेशन. हे आरबीआय येत्या 30 जानेवारीला करणार आहे. आता हे नेमकं काय असतं हे समजून घेऊयात. कोणतीही बँक जेव्हा आरबीआय कडून पैसे उधार घेते तेव्हा त्या बँकेला त्यावर व्याज चुकवावं लागतं. यालाच रेपो रेट असं म्हणतात. सध्या रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट 5.25% एवढा आहे. आरबीआय दर 2 महिन्यांनी रेपो रेट बदलत असतं. पण 30 जानेवारीला या रेपो रेटची बोली लावली जाईल. म्हणजेच जी बँक जास्त रेपो रेट द्यायला तयार होईल त्या बँकेला आरबीआय कडून त्या रेपो रेटवर लोन दिलं जाईल. अशा प्रकारे 25,000 कोटी रुपयांचं लोन आरबीआय कडून दिलं जाणार आहे.
आता या 3 मार्गांनी आरबीआय पुढच्या काही दिवसात बँकिंग सिस्टीममध्ये 2 लाख कोटी रुपये टाकणार आहे. देशाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हे करणं गरजेचं असल्याचं आरबीआयचं म्हणणं आहे. मात्र यामुळे महागाई वाढू शकते असं का बोललं जातंय आणि यात किती तथ्य आहे ते पाहूयात. अनेकांच्या म्हणण्यानुसार आरबीआय बँकिंग सिस्टीममध्ये 2 लाख कोटी रुपये टाकणार आहे. याचा अर्थ मार्केटमध्ये पैशाचा फ्लो वाढून महागाई आणखीन वाढू शकते. पण सध्या तरी असं होण्याची फारशी शक्यता नाहीये, कारण आरबीआय काही नव्यानं चलन प्रिंट करणार नाहीये. तसं केलं तर महागाई वाढण्याचा धोका असतो. सध्या देशाच्या बँकिंग सिस्टीममध्ये मोठी वित्तीय तूट निर्माण झाली आहे. आरबीआय ही तूट भरून काढण्यासाठी बँकिंग सिस्टीममध्ये पैसा टाकणार आहे. जर आरबीआयनं पैसा टाकला नाही तर बँकांकडे कर्ज देण्यासाठी रोख रक्कम शिल्लक राहणार नाही. यामुळं व्याज दरांमध्ये मोठी वाढ होईल. व्याजदर वाढला तर वस्तूंच्या उत्पादनाचा खर्च वाढून उलट महागाई वाढली असती. आरबीआय हे सगळं रोखण्यासाठी बँकिंग सिस्टीममध्ये पैसा टाकत आहे. यामुळं व्याजदर स्थिर राखायला मदत होणार आहे. त्यामुळे सध्या तरी आरबीआयनं बँकिंग सिस्टीममध्ये पैसा टाकला तर महागाई वाढण्याची शक्यता दिसत नाहीये. पण असं असलं तरी सध्या रुपयाची सातत्यानं घसरण होतच आहे. ही घसरण अजूनही थांबलेली नाहीये. या घसरणीमुळेच ही सगळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे भविष्यात रुपयाची घसरण थांबवण्यासाठी आरबीआय काय उपाययोजना करतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मात्र बँकांची लिक्विडिटी मेंटेन ठेवण्यासाठी आरबीआयनं बँकिंग सिस्टीममध्ये 2 लाख कोटी रुपये टाकण्याचा निर्णय घेतलाय. याची चर्चा आता सगळीकडेच व्हायला लागली. तुम्हाला आरबीआयच्या निर्णयाबाबत नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.